तू विनोदी भूमिकाही केल्या, तू सायको थ्रिलर म्हणजे एक विलनसारखा तुझा चित्रपट आम्हाला बघायला मिळाला. त्यानंतर आम्ही लय भारी बघितला तुझा, अलीकडेच वेडही पाहिला. यशस्वी प्रयोग होते आणि यात वारंवार असं जाणवलं की रितेश कायम एका चौकटीत अडकले नाहीत, ते बाहेर पडत गेले. पण महाराजांची भूमिका करणं म्हणजे एक प्रकारे शरीर बदलणं, असा काही अनुभव तुझ्यासाठी होता का? नाही, खरं म्हणजे तुम्ही खरंच ही चांगलं मांडलं की कलाकार म्हटलं की मग आपण वेगवेगळ्या भूमिका साकारायचा प्रयत्न करणार. बरोबर. आणि तो प्रोफेशन आहे की आपण जी पहिली कलाकृती किंवा पहिलं कॅरेक्टर घेतो तेच आयुष्यभर आपण करू शकत नाही. कलाकार म्हटलं की आपण रंगभूमी असेल, मंच असेल किंवा पडदा असेल, याच्यावरती वेगवेगळ्या भूमिका करण्याचा जर तुम्हाला जर संधी मिळाली तर ते हे चांगली गोष्ट असू शकत नाही. आणि आपण जसं म्हणाल की महाराजांबद्दल चं प्रेम जी असतात ती एका बाजूला, परंतु पडद्यावर साकारताना सगळ्यात प्रामुख्याने काय की गोष्ट काय आहे ही महत्त्वाची आहे. आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीची मांडणी कशी आहे आणि त्या गोष्टीचा ठराव कसा आहे. बरोबर. ह्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर आल्या, लिखाणातून आल्या, निर्मितीतून आल्या, कसं आहे की रितेश देशमुख म्हणजे मी स्वतः थर्ड पर्सन म्हणत नाही, पण मी म्हणतो की मी जेव्हा लेखक म्हणून होतो तेव्हा आमची टीम आहे, मी एकटा लेखक नाही आहे. बरोबर. डॉक्टर अजित वाडेकर, संदीप पाटील आणि रितेश देशमुख, मी तिघांची नाव आहेत त्या पिक्चरमध्ये. आम्ही तिघांनी मिळून लिहिलं आहे. त्यानंतर संवाद प्राजक्त देशमुख लिहिले. ते आम्ही चौघांनी मिळून जेव्हा ह्याचा विचार केला की हे कोणती गोष्ट कशी आपल्याला सांगायची, तर ती पहिली फळी होती, तो कॅनव्हस होता. बरोबर. त्याच्यानंतर निर्मिती करणं कसं जाणार, नंतर शेवटी जर कोण आला असेल दिग्दर्शकानंतर, तर मी ॲज अ अभिनेता त्या सगळ्या त्याच्यामध्ये इन झालो शेवटी. म्हणून काय झालं की ठीक आहे, आता अभिनय करताना काही गोष्टी आहेत त्या सीन प्रमाणे आपण केलेल्या आहेत, परंतु ह्या सगळ्या प्रवासात काय झालं माहिती आहे का, ह्यापूर्वी मी एक चित्रपट करत होतो आणि मी ट्रेनर घेऊन 1.5 वर्ष काम केलं आणि चित्रपट सुरू व्हायच्या 2 महिन्याआधी माझा शोल्डर टेअर झाला. हो हो, बापरे. माझा शोल्डर टेअर. तर तुम्ही जर ह्यापूर्वी चित्रपट जर पाहिला, हाऊसफुल 5, त्याच्यामध्ये मी कम्प्लीट बल्टअप आहे. म्हणजे ते संपूर्ण ट्रेनर घेऊन मी बॉडी बनवली होती टू प्रिपेअर फॉर दिस रोल. परंतु काय आता त्यावेळेस शोल्डर टेअर झाला, त्याच्यामुळं ते थोडं पाठिंबा पडलं. परंतु हरकत नाही, मला असं वाटतं की काही गोष्टी नाही झाल्यामुळं दुसऱ्या गोष्टी पुढे आल्या.